नमस्कार मित्रांनो, CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जुलै 2024 एक्झाम सायकल 7 जुलै 2024 रोजी एक्झामिनेशन ऑफलाईन पद्धतीने झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवर पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची पण ऑफिशियल आन्सर की पब्लिश करण्यात आलेली आहे। तर ती आन्सर की कशी डाउनलोड करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ब्राउझरवर जायचं आहे आणि ब्राउझरवर टाईप करायचं आहे CTET.nic.in। ठीक आहे, मग टाईप केल्यानंतर खाली सर्च रिझल्ट्स येतात। त्या सर्च रिझल्टमध्ये जशाच तसं CTET.nic.in कुठे आहे पाहायचं, त्याच्यावर क्लिक करायचं। येथे क्लिक केल्यानंतर आणि रिझल्ट दिसतात तुम्हाला इथं। तर CTET.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे तुम्हाला HTTPSच्या पुढे, ह्याच्यावर क्लिक करा। ओके, आता आपण होम पेजवर आलेलो आहोत। तर याच्यामध्ये बघूया आपण काय काय माहिती आहे ती। एक मिनिट। ओके, हां, तर ही होम पेज आहे। तर ह्या होम पेजवर ओके, इथं खाली जर बघितलात तुम्ही कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये, तर ह्याच्यामध्ये सबमिट की चॅलेंज CTET जुलै 2024वर क्लिक करा। ओके, इथं क्लिक केल्यानंतर आता इथं रोल नंबर टाकायचा तुम्हाला। रोल नंबर कुठे मिळेल तुम्हाला, तुमचं जी CTETचं जे हॉल तिकीट आहे किंवा ॲडमिट कार्ड आहे, त्या हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्डवर रोल नंबर म्हणून लिहिलेलं असतं। तो रोल नंबर या रोल नंबरच्या पुढे टाकायचा। खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला DDMMYYYY या फॉर्मॅटमध्ये डेट ऑफ बर्थ खाली टाकायचं आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल उघडेल। त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला वरच्या साईडला जर तुम्ही पेपर 1 दिलेला असेल तर प्रथम साईडला पेपर 1ची डिटेल्स दिसतील तुम्हाला आणि त्याच्याखाली डाउनलोड आन्सर की म्हणून ऑप्शन दिसेल, लिंक दिसेल निळी, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता, आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू शकता। नंतर लगेचच जर तुम्ही पेपर 2 पण दिला असेल तर खाली त्याच्या पेपर 1च्या खाली पेपर 2ची डिटेल्स दिसतील तुम्हाला, एक्झामची डेट वगैरे डिटेल्स दिसेल आणि त्याच्या खाली निळ्या अक्षरामध्ये लिंक दिसेल डाउनलोड आन्सर की। मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पेपर 2ची ऑफिशियल आन्सर की तुम्हाला स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करता येईल। हे दोन्ही झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जर तुम्ही दोन्ही पेपर दिला असाल तर डाव्या हाताला सगळ्यात शेवटी पहिल्यांदा लिहिलेलं आहे की OMR शीट स्कॅन कॉपी। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता काय झालं होतं, ह्यावेळेस ऑफलाईन पद्धतीने झाली होती CTET 7 जुलैला, आणि ऑफलाईन पद्धतीने झालेली असताना सुद्धा आपल्याला OMR शीटच्या पाठीमागं कार्बन कॉपी त्यांनी दिलेली नव्हती, फक्त OMR शीट दिलेली होती आणि ती गोल करून त्यांनीच घेतली होती OMR शीट। मग आपल्याकडे काहीही प्रूफ राहिलं नव्हतं आपण कोणते गोल केलेलं आहे काय नाही। मग त्याच्यासाठी काय केलेले आहे, CTET वाल्यानं केलेलं आहे, CBSE बोर्डानं काय केलेलं आहे की तुमच्या आता सांगितल्याप्रमाणे प्रोफाईलमध्येच रोल नंबर टाकूनच आन्सर कीच्या खालीच OMR शीट पेपर 1 OMR शीट स्कॅन कॉपी म्हणून तिथं ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही जी परीक्षेमध्ये जी तुम्ही OMR शीट कॉपीवर गोल गोल केलं होतं ती स्कॅन कॉपी तुम्हाला आता ह्याच्यामधून मिळणार आहे डाउनलोड करून। ते डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचं। त्याच्याच बाजूला पेपर 2 OMR शीट स्कॅन कॉपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेपर 2ची OMR शीट स्कॅन कॉपी मिळून जाईल, ती बी सेव्ह करून ठेवायचं। अशा प्रकारे पुन्हा लॉग आउट करून टाकायचं आणि जी आन्सर की जी आहे पेपर 1ची आन्सर की आणि पेपर 1चं OMR शीट स्कॅन कॉपी ह्या दोन्हीचे आन्सर मॅच करून पाहायचं आणि तुमचा स्कोअर तुम्ही स्वतः काढू शकता। पेपर 2चा पण तसंच काढू शकता। ओके, ज्यांचं ऑप्शनल असेल, सायन्स असेल, त्याला सायन्स तिथं ऑप्शन येईल, त्याच्याप्रमाणे त्यांची आन्सर की त्यांना मिळून जाईल। अशा प्रकारे तुम्ही दोन्ही मॅच करून तुमचा स्कोअर काढू शकता। लवकरच याचा रिझल्ट पण लवकरच लागणार आहे। ह्यावेळेस खूप स्पीडनं 7 जुलैला झाली होती, आज 24 जुलै आहे, तर लगेचच पब्लिश झालेली आहे आन्सर की। ठीक आहे, रिझल्टसुद्धा एकतर पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये, ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये लागण्याची शक्यता आहे। रिझल्ट लागल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर येणारच आहे। तोपर्यंत तुम्ही काय करा, ते आन्सर चेक करून घ्या तुमचे। ठीक आहे, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।